सगळ्यात मोठी गोष्ट काय असते की वेन यू आर डीलिंग विथ अ चाइल्ड यू शुड नो चाइल्ड सायकोलॉजी. बरोबर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे या अभ्यासक्रमांमध्ये शिकवलं जातं. हां, ओके. म्हणजे कुणीही येऊन टीचर बनू शकतो, दॅट इज डिफरंट. बट शिकवणं गोष्टी पण यू आर डीलिंग विथ चिल्ड्रन, ह्युमन बिंग्स, नॉट कम्प्युटर्स ऑर मशीन्स. ऑन केलं ऑफ केलं असं नसतं. त्यांचे मूड स्विंग असतात मुलांचे. त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो. इट्स लाईक 45 सेकंड्सच्या आतमध्ये मुलं तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत. दे मूव्ह फॉरवर्ड. माझं एंड ऑब्जेक्टिव्ह काय की यू हॅव टू एन्जॉय द चाइल्डहूड ऑफ युअर चाइल्ड. बरोबर. तो कसा ग्रो होते त्या प्रोसेस तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. ते नॉट लाईक अ मशीन, गो टू स्कूल, हे करा ते करा, तसं नाही. ते स्लोली कमी याच्यामध्ये छान असं घडतं व्यवस्थित. पुढच्या 10 वर्ष कुठले जॉब ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत जगामध्ये. बरोबर. सध्या तर आपण बघतो की सध्या रोबोटिक्स येतं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतो आहे, बरोबर. बरोबर. पुढे जाऊन तेच जास्त जॉब येतील. असं नाही की आता प्रत्येकाला वाटतं की नाही माय चाइल्ड शुड बिकम अ डॉक्टर ऑर अ इंजिनियर. पण हे दोनच हे नाही आहेत ना प्रोफेशन. येस. देर आर मेनी अदर थिंग्स ना. मीन्स एक म्हणजे एक एक्झाम्पल आहे की आमच्या वर्गातला एक मुलगा होता 10वीमध्ये, म्हणजे फर्स्ट क्लासला मार्क्स भेटले. आम्ही सगळेजण सायन्सला गेलो, तो दिसलंच नाही आम्हाला. त्यांनी कसं तरी 12वी केलं आणि त्यांनी एक लायब्ररीयनचा कोर्स केला. ओके. नाव ही इज अ हेड ऑफ द लायब्ररी इन कॉलेज. एडेड जॉब आहे त्याला, गव्हर्नमेंट जॉब आहे. ज्याची आपल्याला माहितीच हां, नव्हती माहितीच त्यावेळी. नव्हती. म्हणजे बेसिकली देर आर लॉट ऑफ प्रोफेशन्स तिथे, म्हणजे आपण म्हणजे ॲज इंडियन्स एक्सप्लोर केलेलंच नाही आहे. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सवरच्या आपल्या नवीन कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपण असा विषय घेणार आहोत की जो विषय एप्रिल मे महिन्यामध्ये चर्चा केली जाणं फार गरजेचं आहे. एप्रिल मे महिना सुरू झाला की पालकांच्या मनामध्ये एक हुरहुर चालू होते. मुलांना सुट्टी लागलेली असते किंवा मुलांना शाळेत घालायचं असतं, आणि मग कोणत्या शाळेत घालायचं, ती शाळा कशा स्वरूपाची हवी, याबद्दल आपल्या मनात काही ठोकताळे आपण बांधलेले असतात. याबद्दलच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून एक वेल नोन एज्युकेटर म्हणून काम करणारे आणि सध्या अजिंक्य डी वाय पाटील स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत असणारे अविनाश भोसले सर आपल्या पॉडकास्टवरती आलेले आहेत. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. येस सर, आपण डिरेक्टली विषयाला सुरुवात करूयात. ते म्हणजे आता आपण जर बघितलं तर पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत घालण्यासाठी कोणत्या गोष्टींचा जास्त विचार केला पाहिजे, कोणत्या बाबींवरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, किंवा या बेसिक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आपण मिनिमम रिक्वायरमेंट आहेत त्या पाहिल्याच पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा आपण पालक म्हणून विचार करतो तर आपल्याला ही गोष्ट एकदम क्लिअर पाहिजे की आपल्याला काय हवं. बरोबर. म्हणजे माझ्या मित्राने हे केलं, माझ्या नातेवाईकांनी हा निर्णय घेतला, त्यामुळे तो ब्लाइंडली फॉलो करणं योग्य नाही. बरोबर. कारण काय असतं, बऱ्याचदा म्हणजे ज्या बेसिक गोष्टी असतात, फर्स्ट इज तिथे तुमची शाळा कुठल्या मिडियमची आहे फर्स्ट ऑफ ऑल. सेकंडली तिथे एन्व्हायरमेंट कसं आहे, चाइल्ड सेफ्टी कसं आहे, टीचिंग मेथड्स कसले वापरतात, ॲक्टिव्हिटीज कसे घेतात, त्यानंतर टीचर्सचं क्वालिफिकेशन काय आहे, वेदर दे आर फ्रॉम इंग्लिश मीडियम ऑर ट्रेंड ऑर नॉट. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक गोष्टी आहेत का नाही, चाइल्ड सेफ्टीसाठी कॅमेराज आहेत की नाही, सिक्युरिटी आहे का नाही, आणि प्लेग्राऊंड वगैरे, हे सगळ्या बेसिक आहेत. मग सर, टीचरचं जे क्वालिफिकेशन आहे हे आपण कसं बघायचं, किंवा मिनिमम रिक्वायरमेंट काय असते टीचरच्या क्वालिफिकेशनसाठी? आता प्री स्कूल बोललो आपण, हां. दॅट इज ज्युनियर सिनियर नर्सरी. Yes. तिथे लागतं ECED. ECL. ECED अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन डिप्लोमा असतो तो. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं DED, दॅट इज DTED, देन BEd आणि देन MEd. येस. जसं तुम्ही पुढे जाल तसं सब्जेक्ट इम्पॉर्टंट होतो, राईट. सो इंग्लिश के फॉर इंग्लिश यू नीड अ इंग्लिश पर्सन, ग्रॅज्युएट ऑर अ पोस्ट ग्रॅज्युएट, बरोबर. PRT, लाईक दॅट. तर प्री स्कूलमध्ये आवश्यक असतं. आता प्री स्कूलमध्ये आपल्याकडे तर असं सिस्टम नाही आहे की देर आर मॉन्टेसरी ट्रेनिंग कॉलेजेस इथे, ते खूप कमी आहेत. तर इथे काय आपल्याकडे ट्रेंड कसा असतो की 12वी झाला असेल किंवा ग्रॅज्युएट असेल, ठीकठाक इंग्लिश समजा असेल, यू कॅन गो अँड टीच. बरोबर. तर हे असतात. पण इथे काय एक सगळ्यात मोठी गोष्ट काय असते की वेन यू आर डीलिंग विथ अ चाइल्ड यू शुड नो चाइल्ड सायकोलॉजी. बरोबर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे या अभ्यासक्रमांमध्ये शिकवलं जातं. हां, ओके. म्हणजे कुणीही येऊन टीचर बनू शकतो, दॅट इज डिफरंट. बट शिकवणं गोष्टी पण यू आर डीलिंग विथ चिल्ड्रन, ह्युमन बिंग्स, नॉट कम्प्युटर्स ऑर मशीन्स. ऑन केलं ऑफ केलं असं नसतं. त्यांचे मूड स्विंग असतात मुलांचे. त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो. इट्स लाईक 45 सेकंड्सच्या आतमध्ये मुलं तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत. दे मूव्ह फॉरवर्ड. बरोबर.
मग सर शिक्षकांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आपण ज्याचा आता विचार करतोय ते चेक करणं एवढं का गरजेचं आहे, त्याचा कसा परिणाम होतो? याचा परिणाम इम्पॅक्टफुल असतो खूप, जर आपण लक्ष नाही दिलं तर. बेसिकली काय होतं की आजकाल ट्रेंड काय चाललेला आहे, म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, CBSE बोर्ड्स आहेत, ICSE बोर्ड्स आहेत, आणि त्यांच्याकडे ट्रेन टीचर नाही आहेत टेक्निकली. म्हणजे असे D.Ed B.Ed झाले असतीलही, पण प्रमाण कमी असेल खूप. बरोबर. तिथे कसं की आय एम इंजिनिअरिंग ड्रॉपआउट, मी MBA झालेलं आहे, आय एम व्हेरी गुड इन इंग्लिश, तर तसे लोकांना ते प्रिफर करतात. पण इथे प्रॉब्लेम काय येतो की दे आर नॉट एबल टू डील विथ चाइल्ड सायकोलॉजी. ते मुलांशी कनेक्ट होऊ शकत नाहीत लवकर, ते मुलांचे प्रॉब्लेम्सशी समजू शकत नाही. आणि एक B.Edमध्ये कसं एक स्ट्रक्चर असतं. ओके. ते स्ट्रक्चर असं असतं की तुम्हाला सांगितलं होतं की मुलांचे जे स्टेप्स आहेत ते कसे ओळखायचे बेसिकली, की तुम्हाला डिस्लेक्सिया आहे, मुलाला तुमच्या लर्निंगचा इश्यू आहेत, काहींना जास्त मूड स्विंगचा इश्यू आहेत, काहींना दे कॉल इट दॅट हायपरटेन्शन. हायपर ॲक्टिव्ह असतात. ओके. दे आर फुल ऑफ एनर्जी. हां हां. मग यांना डील कसं करायचं? ओके. मग ते डील कसं करणार? मग तिथे डिसिप्लिनचा प्रॉब्लेम येतो. हम्म. मग डिसिप्लिन आला की तिथे मग मुलांना पनिशमेंट भेटणार, तुम्ही बाहेर जाते XYZ. बरोबर. मग तिथे एक क्लिअरिटी पाहिजे माणसाला, टीचर्सचं क्वालिफिकेशन आहे, त्याला एक्सपिरियन्स किती आहे. कारण की होतं काय माहिती का, आता बऱ्याच आता इतकं ऑल ओव्हर इंडिया मी बघतोय स्कूल्समध्ये की आउटसाइडर्स लाईक नॉन टीचर्स ट्रेन नाही आहेत, दे आर गेटिंग इन टू स्कूल बिझनेस. मग ते जे टेक्निकल गोष्टी असतात ना, की बाबा आता एक्झाम आहे, एक्झामला आपल्याला ब्ल्यूप्रिंट बनावं लागते एक, बरोबर, कुठले प्रश्न कसे घ्यायचे, त्याला चेक कसं करायचं. आता तुम्ही शिकवलं एक विषय, मुलाला नाही कळला तर आपल्याला काय करायचं, रेमेडियल घ्यावं लागतं, उपचारात्मक अध्यापन घ्यावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. आणि सगळ्यात मेन जो आहे तो चाइल्ड सायकोलॉजी, बेसिकली अंडरस्टँडिंग द चाइल्ड. बरोबर. मग सर आता शिक्षकांचं क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन एज क्रायटेरिया वाईज चेंज हो होत हो राहतं का? बरोबर. मग ते कसं असतं? ते म्हणजे आता प्री स्कूलसाठी ECED बोललो, ECED किंवा मॉन्टेसरी असतं. बरोबर. मग 1st to 4th बोला किंवा 7th बोला DTED असतं. त्याच्यानंतर B.Ed असतं, त्याच्यानंतर M.Ed असतं. ओके ओके. मग सर आता ह्याच्याबरोबर दुसरं एक म्हणजे शिक्षकांचं क्वालिफिकेशन आपण चेक करूच, पण त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न येत होता म्हणजे बोर्ड कोणतं चेक करायचं. मग त्या बोर्ड्सबद्दल सांगाल का? म्हणजे आपल्याकडे सध्या तरी 3 बोर्ड आहेत. बरोबर. लाईक मुंबई पुण्याला त्याच्यावर जास्त आहेत. जे एक SSE बोर्ड आहे आपलं महाराष्ट्राचं, त्याच्यानंतर CBSE बोर्ड, त्याच्यानंतर ICSE बोर्ड. बरोबर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की CBSE जी आहे ते NCERT त्याला नॉर्म्स लिहून देते, त्याच्यावरती करिक्युलम बेस्ड असतो. ठीक आहे. ओके. आणि ICSE ही वेगळी बॉडी आहे, आणि CBSEचं कसं आहे की इट्स मिडल वे. इट विल ट्रेन यू फॉर ऑल द जॉब्स इन इंडिया. ओके ओके. म्हणजे वेदर इट्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असो, तुमच्या एंट्रन्स असो, मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, MBAच्या, वॉट एव्हर, त्याला तुम्हाला ट्रेन करतं. बरोबर. इवन इट हेल्प्स यू इन डिफेन्स जे जॉब्स असतात, ओके. NDA वगैरे, त्याचे एंट्रन्सचे एक्झाम असतात, त्यासाठी पण ते खूप हेल्पफुल असतं. आणि SSE बोर्ड कसं, ते म्हणजे आपल्या डिफिकल्टी लेवल थोडी कमी असते. CBSE मिडल असते, ICSE त्याहून जास्त डिफिकल्ट असते. आणि SSE आपले म्हणजे एक पहिली स्टेप. हां, पहिली स्टेप. डिफिकल्टी लेवल थोडी कमी असते. ओके. म्हणजे पालकांनी आपल्या विद्यार्थ्याचं किंवा आपल्या पाल्याचं शिक्षण कोणत्या ह्याच्यात झालं पाहिजे, त्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते म्हणजे आता पालक म्हणून तुम्ही हा एक विचार केला पाहिजे की पुढचे 10 वर्ष किंवा पुढचे 20 वर्ष हां. आपल्याला ते प्रिडिक्ट करायचं आहे की काय होणार पुढे जाऊन. बरोबर. ठीक आहे. आपल्या मुलाला आपण कुठल्या बोर्डमध्ये टाकलं पाहिजे की 10 वर्षांनी त्याला जेव्हा तो बाहेर पडेल की त्याला प्रॉब्लेम नको व्हायला, बरोबर. तो त्या स्पीडला तो मॅचअप करू शकेल. म्हणजे पुढच्या 20 वर्षांचा आपल्याला आडाखा बांधता आला पाहिजे किंवा 10 म्हणा, 20च्या वेळी 10 म्हणा कमीत कमी. हां. ओके ओके. सो मुद्दा असा आहे की आपल्याकडे बऱ्याचदा पालक काय करतात की रिसर्च करण्यापेक्षा कोणाच तरी ऐकतात किंवा त्यांना हवं असतं की माझा मुलगा या शाळेत गेला पाहिजे नो मॅटर व्हॉट. मग त्याचा परिणाम कसा होतो? आता आपल्या स्मॉल टाउन्समध्ये हे खूप बघायला भेटतं, जे म्हणजे मेट्रो सिटीज नाही आहेत. पुणे मुंबईचे पालक जे असतात ते रिसर्च करतात. बऱ्यापैकी त्यांना कल्पना असते की हां, मला ह्या गोष्टी पाहिजे, मला या बोर्डमध्ये टाकायचं आहे, माझा ऑब्जेक्टिव्ह आहे की मुलगा आता पुढे जाऊन त्यांनी आउट ऑफ इंडियाच्या युनिव्हर्सिटी जायचं, त्याला घ्यायचं एज्युकेशन, मग तो ह्या स्ट्रीमली जाईल. बरोबर. एक त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन फिक्स असतो. बरोबर. आता तिथे पण मिडल क्लास लोक आहेत. बरोबर. पण ते पण करतात विचार की नाही आपल्याला मधला मार्ग घ्यायचा की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला काही इश्यू येणार नाही. पण आता इथे काय होतं बेसिकली की नाही, असं बोले माझ्या रिलेटिव्हने असा निर्णय घेतला, इथे गेलं, त्याच शाळेत जायचं आपल्याला. पण आपण नेमकं शाळेमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही फी पे करणार. बरोबर. ठीक आहे. पण मी एक स्टेटस सिम्बॉल म्हणून, हां माझा मुलगा या शाळेमध्ये जातो, बरोबर. एक स्टेटस सिम्बॉल आहे.
पण ॲज अ पॅरेंट, ॲज अ पालक म्हणून तुम्ही एवढी फी पे करता, त्याचं तुम्हाला आउटपुट किती भेटतं आहे? बरोबर. म्हणजे असं मी म्हणजे एक इंटरनॅशनल स्कूल्स बघितलेले आहेत की शाळेमध्ये मुलं इतके हायफाय राहतात पण त्यांना बेसिक गोष्टी येत नाहीत. हो. दे आर एबल टू स्पीक, असे बोलतात इंग्लिश, त्यांना म्हटलं वाचून दाखव, दे आर अनेबल टू रीड सिम्पल वर्ड्स. मग ह्या गोष्टी लॅक होतात. आता याच्यामध्ये काय असतं, मोठे मोठे ब्रँड्स असतात शाळेचे. इथे कसं असतं, एका वर्गामध्ये 40 बोलतात पण मुलं 50-55 असतात. बरोबर. आलं लक्षात? आणि मग एक टीचर 50-55 मुलांकडे लक्ष कशी देणार? तो एक टेक्निकल प्रॉब्लेम येतो. आणि मुलाला किती समजणार शिकवलेलं? पण इथं पालकांचा मुद्दा असतो की आम्ही फी भरली म्हणजे आमची जबाबदारी संपली आणि ती जबाबदारी शाळेने घ्यायची. मग शाळा अशी जबाबदारी घेते का? नाही, म्हणजे शाळा असे हो बोलणार पण घेणार नाही कोणी टेक्निकली. कारण पण माझ्या पण पाहण्यामध्ये असे बरेच जण आहेत की ज्यांचं 4थी-5वी पर्यंत आपण विचार करतो ना की आता तर वाचायला यायला हवं, आता काय अडचण नाही आलं. पण त्या लोकांना वाचायलाच येत नाही. मग अशा वेळी पालकांची फसवणूक नाही का होत? फसवणूक आणि याच्यापेक्षा एक स्कूलकडे एक प्लॅन पाहिजे व्यवस्थित. बरोबर. आता टेक्निकली स्पीकिंग कसं असतं, जर एका वर्गामध्ये 40 मुलं आहेत हम्म. तर 5% मुलं हे वीक असणारच, बरोबर. लॅगर्स असणार. तुम्ही कुठल्या शाळेत जा, बरोबर. वेदर SSC बोर्ड, CBSE बोर्ड और ICSE बोर्ड, बरोबर. दिस इज द रूल ऑफ नेचर. तर ॲज स्कूलकडे एक रेमेडियल प्लॅन असतो की त्यांनी त्या मुलांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्यांना सेपरेट बोलून त्यांचे जे काय कॉन्सेप्ट्स क्लिअर नाही आहेत, त्यांचे स्किल्स त्यांना येत नाहीत, ते डेव्हलप करून घेतले पाहिजे. पण आता सध्याची परिस्थिती कशी आहे की एव्हरी वन रन्स आफ्टर मनी. हो, असं होतं. पण इथे कसं ठीक आहे, आय विल से की 70% स्कूल्स रिस्पॉन्सिबिलिटी अँड 30% इज पॅरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी. Okay. पॅरेंटनी पण थोडे एफर्ट्स घेतले पाहिजे. विषय संपला असं समजून हां, चालणार चालत नाही. पण मला आणखीन एक प्रश्न पडतो हे सगळं विचारात घेता, ते म्हणजे आज आपण कोणत्याही रस्त्यानं जाऊ देत, त्या रस्त्याला 2-3 प्ले ग्रुप्स दिसतात किंवा किंडर गार्डन दिसतात. मग ह्याचं प्रमाण एवढं जास्त कसं काय? याबद्दल गव्हर्नमेंटचे काहीतरी नॉर्म्स आहेत का सेट, की बाबा हे काहीतरी स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्येच हे प्ले ग्रुप्स किंवा किंडर गार्डन असले पाहिजेत, असे काही नॉर्म्स आहेत का? लेट मी स्टार्ट बाय सेईंग दिस की प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी इंग्लिश मिडियममध्ये जावं. हो, बरोबर. ठीक आहे, बरोबर. तो एक प्रश्न आहे की त्याच्यामुळं यू फाइंड इट एव्हरीवेअर. आणि स्ट्रक्चर वाईज म्हणजे काय, आपल्या इंडियामध्ये दिस इज बिकॉज इंडिया, असं स्ट्रक्चर कुठेच नाही आहे. ओके. म्हणजे कसं, माझ्याकडे जागा असेल किंवा थोडा पैसा असेल इन्व्हेस्ट करून आय विल स्टार्ट अ स्कूल. मग माझ्याकडे क्वालिफिकेशन काय आहे, दॅट इज नॉट रिक्वायर्ड. मग तिथे मी जेव्हा बोलतो ना स्ट्रक्चर्ड नाही आहे, याचा अर्थ काय आहे की सिलेबसमध्ये काय काय गोष्टी शिकवल्या पाहिजे त्या एजमध्ये. बरोबर. ठीक आहे. आता 3+ची आहे, 3, 4 आणि 5, 6 हे प्री स्कूलचं एज आहे. तिथे आता एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. एक आपण जरी मॅथ्स बोललो किंवा प्री मॅथ्स स्किल्स बोलले, बेसिकली फर्स्ट इज काउंटिंग, ओरल काउंटिंग, स्किप काउंटिंग, देन नंबर रेकग्निशन, 1-to-1 करस्पॉन्डन्स आणि नंबर व्हॅल्यू, ह्या स्टेप्स आहेत. ओके. मग काय होतं, ह्या आपण स्टेप्स स्किप केल्या की तो मुलगा जो तो कन्फ्यूज होतो. बरोबर. आता मी असे पण स्कूल्स बघितलेले आहेत की ते म्हणजे ज्युनियर KGच्या मुलाला 23+11 सॉल्व कर. मी म्हटलं त्या मुलाला नंबर रिकग्नाइज करता येत नाही, हा 2 आहे हे त्याला कळत नाही आहे, मग त्याला व्हॅल्यू कशी करणार? बरोबर. बरोबर. ठीक आहे. आणि कसं आहे की इंग्लिश इज अ फॉनिक लँग्वेज, इट हॅज साऊंड. म्हणजे इवन इफ यू से ए, द साऊंड इज ॲ. बरोबर. आपण म्हणजे एक ट्रेडिशनल वे काय की फॉर ॲपल, सी फॉर कॅट, बरोबर. बट दॅट सी इट्स क, राईट. मग एक फॉनिक्सचा मेथडॉलॉजी असते. हे मेथड्स फॉलो केल्याने तो मुलगा आता तो तुमची मुलं असतात ती आणखीन स्मार्ट होतात त्या गोष्टी, लँग्वेज त्यांना इझिली डेव्हलप होते. जसं की याआधी पण म्हणजे मी सांगितलं बऱ्याच की LSRW, लिस्निंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. प्री स्कूलमध्ये जास्त झालं पाहिजे लिस्निंग, स्पीकिंग आणि मग रीडिंग आणि मग थोडंसं रायटिंग. ओके. पण आपण काय करतो ॲज अ पॅरेंट म्हणून की घरी आला मुलगा की बघू काय केलं, आपण बोललं अरे ब्लँक दिलं आहे, म्हणजे तुम्ही टीचरनी काय शिकवलंच नाही वर्गामध्ये. पण तसं नसतं ना. बेसिकली प्री स्कूलमध्ये इट्स फुल ऑफ ॲक्टिव्हिटीज, गेम्स असतात, त्यांचे ते कॉन्सेप्ट्स क्लिअर होतात. बरोबर. आता एक सिम्पल एक्झाम्पल, आता एक सिनियर KGचा मुलगा फर्स्टमध्ये गेला. मॅथ्समध्ये एक टॉपिक असतो स्पेस कॉन्सेप्ट. स्पेस म्हणजे आता बिगर, स्मॉलर, टॉलर, शॉर्टर, हां, लेफ्ट, राईट, ह्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या असतात, पण ते टीचर स्किप करतात. आता मी माझे एक म्हणजे एक टेक्निक आहे, वेन एव्हर आय स्टेप इन अ न्यू स्कूल,
तर आय जस्ट चेक विथ द स्टुडंट्स. फर्स्टच्या मुलाला बोलू कम हिअर, चल वॉक 5 स्टेप्स फॉरवर्ड अँड देन टर्न लेफ्ट. तो त्याला कळतच नाही काय चाललंय. हां. म्हणजे ती स्पेसची कॉन्सेप्ट असते ना की स्मॉलर बिगर राईट लेफ्ट अप डाऊन, ती क्लिअर झालेली नसते. बरोबर. मग हे जर हे स्टेप्स स्किप झाल्या तर पुढे प्रॉब्लेम होतात. भविष्यात त्याचे प्रॉब्लेम येणारच. हम्म. पण याच्यामध्ये पालकांची पण अपेक्षा खूप जास्त धोकादायक ठरते का? म्हणजे प्ले ग्रुपमध्ये मुलगा जातोय तर त्याला वाचायला यायला पाहिजे. नाही, प्ले ग्रुप म्हणजे हे बघा, सी प्ले, हां. अंडरस्टँड, ओनली प्ले. हां. द चाइल्ड शुड लर्न थ्रू प्ले. बरोबर. याच्यामध्ये रायटिंग वर्क मिनिमम पाहिजे. ओके. त्याच्यावरती कुठलंच बर्डन नाही पाहिजे. तो सॉंग्स असेल, ॲक्शन सॉंग्स असतील, काही काही ॲक्टिव्हिटी असतील, शेप्स असतील, साईज असतील, कलर असतील, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी त्याला गेम्सने होतात. त्यासाठी त्याला आता म्हणजे इट्स शॉकिंग की पॅरेंट्स सेंड द चिल्ड्रन फॉर होम ट्युशन्स. सिनियर ज्युनियर आणि नर्सरीच्या मुलांना काय गरज आहे? दॅट इज दे हॅव टू एन्जॉय द चाइल्डहुड ना. बरोबर. आणि हे खूप म्हणजे वाईट वाटतं असं बघून की यार काय म्हणजे पॅरेंट्सला थोडं पण वाटत नाही की यार इतकं लहान आहे त्याला पाठवायचं ट्युशनला. सी आता एक सिम्पल एक्झाम्पल देतो मी की हरकत नाही. आता जे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत, आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे सिनियर के जीच्या, तर आपण ॲज अ पॅरेंट म्हणून काय करू शकतो की आपण बाजारात गेलो, सामान आणलं, हां, तर म्हणजे बाबा हे कुठलं आहे सांग इंग्लिशमध्ये, कुठले विच फ्रूट आणि विच इज द व्हेजिटेबल पॉईंट आउट कर, कलर कुठला आहे सांग. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की काय आहे आयडेंटिफिकेशन, याचा कलर काय, साईज काय, शेप काय, आणि क्लासिफाय करायचं आहे फ्रूट आहे की व्हेजिटेबल आहे. बरोबर. हे बेसिक्स आपण पण घेऊ शकतो. म्हणजे असं इतकं इथे रॉकेट सायन्स नाही आहे. सर, हे रॉकेट सायन्स नाही आहे हे मला सुद्धा पटतंय. पण त्याचबरोबर आज शिक्षण क्षेत्रात आणखीन एक क्रांती घडून येते, ती म्हणजे कोरोनापासून ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आहे. आणि एक वेळ ठीक आहे, 7वी-8वीच्या मुलांना 2 वर्ष ऑनलाईनमध्ये काहीतरी मॅचअप करता आलं. पण जी नवीन मुलं शाळेत जायला सुरुवात करत आहेत त्यांच्यावरती आणि इन जनरल एज्युकेशन या फील्डवरती ऑनलाईन शिक्षणचा कमी जास्त प्रमाणात कसा परिणाम झाला? पॉझिटिव्ह पर्सेंटेज कमी आहे, निगेटिव्ह जास्त आहे. म्हणजे का असं वाटतं तुम्हाला? निगेटिव्ह इन द सेन्स की आता फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये मुलगा जर असेल फर्स्टमध्ये, तो आता थर्डमध्ये गेला. बरोबर. बरोबर. पण आता सायन्स आहे, मॅथ्स आहे, इंग्लिश आहे. आता मॅथ्सचे कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट असतात. बरोबर. जर तुम्ही एक कॉन्सेप्ट तुम्हाला नाही आली तर पुढची तुम्हाला बाकीची येणार नाहीत. आता ऑनलाईनमध्ये काय झालं की उत्तर मला ऑनलाईन भेटतात किंवा माझे पप्पा माझ्या साईडला बसले असतात सॉल्व करायला, ते टेल मी द आन्सर, झालं. बरोबर. ऑनलाईन टेस्ट पण कशी घेणार तुम्ही सांगा? बरोबर. ऐका ना, त्याचा एक क्रायटेरिया असणार, ते तुम्हाला शेवटी ते जे फिजिकल टेस्टमध्ये आहे, फिजिकल टीचिंगमध्ये ते कंक्लूड होणार नाही. आता प्रॉब्लेम काय झाला की जे मुलं आता आलीत लास्ट इयर, ते म्हणजे हॉरिबल कंडिशनमध्ये होती की त्याला म्हणजे पासआउट झाली ती दुसरीचा क्लास, पण तिसरीमध्ये आल्यानंतर त्याला पहिलीचं पण येत नाही आहे. असे बरे त्यामध्ये लर्निंग गॅप्स तयार झालेले आहेत, स्पेशली फॉर मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिशचं. म्हणजे सगळ्यात मेन त्यांना रायटिंगच विसरलेत मुलं. रायटिंग म्हणजे रायटिंग स्किल जे असते, आता आजकालच्या जनरेशनमध्ये काय झालं की सी ऑल अक्रॉस द वर्ल्ड दे यूज टॅब्स अँड ऑल, एव्हरीथिंग इज सो मॉडर्न. अरे पण ती रायटिंग स्किल आहे बेसिकली, ती रायटिंग स्किल जर मागे पडली तर कसं होणार पुढे? बरोबर. आणि हे कोविडमुळे काय झालं की त्या स्किल्स आता लर्निंग गॅप्स तयार झालेले आहेत. तर बऱ्याचशा शाळांनी काय केलं की त्यांनी एक प्लॅन केला व्यवस्थित, आम्ही 1-1.5-2 महिना रेमेडियल घेऊ आणि ते कॉन्सेप्ट त्यांचे मॅचअप करून घेऊ. सर, तुम्ही मागासपासून बोलता बोलता 3-4 वेळा रेमेडियल एज्युकेशन असं म्हणलेलं आहात. रेमेडियल म्हणजे नक्की काय? रेमेडियल म्हणजे रिटीचिंग. रिटीचिंग. रिटीचिंग म्हणजे रिव्हिजिटिंग द कॉन्सेप्ट्स. ओके. ओके. ठीक आहे. आता जर 2 डिजिट ॲडिशन असेल, हां. सपोज फर्स्ट स्टँडर्डमध्ये, त्याला कॅरी ओव्हर जो असतो ना, तो एक 15 + 16 असेल, 5 + 1 दॅट इज 11, मग 1 कॅरी ओव्हर, कीप इन माइंड, किंवा असं काउंटिंग करा, तसं करा. मग त्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला थोड्याशा इनोव्हेटिव्ह वेने रिपीट घ्यायच्या असतात. पुन्हा टच म्हणजे करा. हां, टच करायचं फक्त. त्यांना जास्त वर्कशीट्स द्यायच्या सॉल्व्ह करायला, ओके. थोड्याशा ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या. आणि इंग्लिशसाठी पण तसं सेमच आहे. बेसिकली रिडिंग स्किलला डेव्हलप करायचं. आता काय होतं, वी फॉलो इन अ स्कूल की एक स्ट्रक्चर असतो. मुलांना जर खूपच अवघड होत असेल तर मग इमेज रिडिंग असतं, पिक्चर रिडिंग. आता कोविडमध्ये काय झालं की मुलांचा एकदम गॅप पडला, रिडिंगमध्ये काही येत नाही. मग वी स्टार्टेड विथ पिक्चर रिडिंग. आय, हां, मग आता ॲम, पुढे बॉयचं पिक्चर. ओके. हां, देर आर 2 बर्ड्स, मग ते बर्ड्सचं इमेज असणार. मग ते त्याला ते बर्ड्सचं स्पेलिंग वाचता येणार नाही म्हणून ते बर्ड्सचं इमेज ठेवलं आपण. म्हणजे मेक इट मोर सिम्पलर.
पण ती कॉन्सेप्ट त्याला क्लिअर झाली पाहिजे. मेक इट मोर सिम्पलर बट इनोव्हेटिव्ह. हां. सर आता तुम्ही हे जे सांगितलं की इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे किंवा सिम्पलर गोष्टी केल्या पाहिजेत, मग यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग हे दिलं जातं का? हा, जर ट्रेन नसेल म्हणजे डी एड असेल तर त्यांच्या सिलेबसमध्ये असतं, त्यांना ते करावंच लागतं बेसिकली. ओके. म्हणजे एक ट्रेन टीचर म्हणजे काय असतो की मला शिकवायचं कसं आहे, माझे स्टेप्स ऑफ टीचिंग काय आहेत, बरोबर. त्याच्यानंतर मला पेपर सेट कसा करायचा, त्याला ॲसेस कसं करायचं, ज्या मुलांना येत नाही त्यांचं ते बोलतात ना नैदानिक चाचणी घेणे, मग उपचारात्मक अध्यापन करणे, त्या स्टेप्स फॉलो करून मग ते एक टीचरला टेक्निकल नॉलेज असतं की हां हे आहे. ती ट्रेन टीचरला असतं पण अनट्रेनला ते नसणार. ओके. ओके. आणि त्यामुळे ट्रेन टीचर आहेत का नाही हे बघणं पालकांची जबाबदारी. क्वालिफिकेशन जरुरी आहे. कारण की सी इवन इफ आय एम लाईक वेल वर्स विथ इंग्लिश, ठीक आहे, मला भयानक छान इंग्लिश येते, पण दादून होय सातारा आहे, मुलं आपली इथलीच आहेत, ठीक आहे, पण जर माझी इंग्लिश त्या मुलाला समजत नसेल किंवा त्याला इंग्लिश बोलताच येत नसेल आणि मी फक्त बोलणार की नाही आय एम व्हेरी गुड इन इंग्लिश, बट माय क्वेश्चन इज व्हॉट इज द यूज ऑफ युअर इंग्लिश इफ माय चाइल्ड इज नॉट एबल टू डू द बेसिक्स. बरोबर. बरोबर. म्हणजे ही जर टीचर ट्रेंड असती तर तिने काय केलं असतं, तिने स्वतःला मोल्ड केलं असतं, अच्छा ह्या मुलांच्या लेवलला जावं लागलं आपल्याला, आणि देन शी कुड ब्रेक डाऊन की ही स्टेप पहिली आहे, मग ह्या स्टेपला जाणार मी, मग हे करणार, ते गोष्टी. बरोबर. याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट सर मुलांसाठी फार महत्त्वाची आजकाल ठरते ती म्हणजे ॲप्टिट्यूड. कारण आपल्याला एकाच वेळी मुलांना इंजिनियर, डॉक्टर आणि बरोबर ॲडव्होकेट झालेलं पण पाहिजे, आणि त्यामुळे मुलांचं त्रेधा तिरपीट उडती. तर त्या ॲप्टिट्यूड टेस्टचा रोल आहे का आत्ता सध्या, किंवा तसं बघितलं पाहिजे का मुलांकडे? हो, निश्चित बघितलं पाहिजे, पालकांनी तर नक्कीच बघितलं पाहिजे. कारण की वी शुड बी व्हेरी क्लिअर इन अ माइंड की इफ युअर चाइल्ड इज व्हेरी गुड इन वन थिंग ना, लेट हिम गो, त्याला तिकडे जाऊ द्या, ठीक आहे. त्याची एक टेस्ट असते, त्याला बोलतो ॲप्टिट्यूड टेस्ट. बरोबर. त्यांनी त्या फक्त प्रश्न असतात, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात, आणि तुमचा कल कुठल्या विषयाकडे आहे, वेदर इट्स इंजिनिअरिंग, मॅथ्स और स्पोर्ट्स और आर्टिस्ट, ड्रॉइंग असेल, म्युझिक असेल, यू कम टू नो. बऱ्याचदा असं होतं की मुलांकडे ते ऑलमोस्ट बॅलन्स करतात की हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. पण म्हणजे आपल्याला जसं मी याच्या आधी बोललो की पुढच्या 10 वर्षाचा कमीत कमी विचार करायचा की पुढच्या 10 वर्ष कुठले जॉब ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत जगामध्ये. बरोबर. सध्या तर आपण बघतो की सध्या रोबोटिक्स येतं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतो आहे, बरोबर. पुढे जाऊन तेच जास्त जॉब येतील. असं नाही की आता प्रत्येकाला वाटतं की नाही माय चाइल्ड शुड बिकम अ डॉक्टर ऑर अ इंजिनियर, पण हे दोनच हे नाही आहेत ना प्रोफेशन. देर आर मेनी अदर थिंग्स ना. मीन्स म्हणजे एक एक्झाम्पल आहे की आमच्या वर्गातला एक मुलगा होता 10वीमध्ये, म्हणजे फर्स्ट क्लास त्याला मार्क्स भेटले, आम्ही सगळेजण सायन्सला गेलो, तो दिसलंच नाही आम्हाला. त्यांनी कसं तरी 12वी केलं आणि त्यांनी एक लायब्ररीयनचा कोर्स केला. ओके. नाव ही इज अ हेड ऑफ द लायब्ररी इन कॉलेज, एडेड जॉब आहे, त्याला गव्हर्नमेंट जॉब आहे, ज्याची आपल्याला माहितीच नव्हती. म्हणजे बेसिकली देर आर लॉट ऑफ प्रोफेशन्स तिथे, म्हणजे आपण म्हणजे ॲज इंडियन्स एक्सप्लोर केलेलंच नाही आहे, आणि केलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आता इंग्लिश आहे, वी आर द सेकंड मोस्ट इंग्लिश स्पीकिंग कंट्री इन द वर्ल्ड, वन ऑफ द कंट्रीज इन द वर्ल्ड, राईट. पण वी आर नॉट एबल टू प्रोड्यूस ऑथर्स, पोएट, रायटर्स, नाही आहे, इंग्लिशमध्ये नाही जमलेलं. नाही जमलंच नाही आपलं. एखाद दुसरं म्हणजे आपले अरुंधती रॉय असेल, बुकर्स प्राईजवाली, असे बोटावर मोजणारे इतकेच लोक आलेत. बरोबर. ठीक आहे. माझं म्हणणं कसं की सी प्रोफेशन चूज करताना तुम्ही तो लिवे मुलांकडे द्या. हां ठीक आहे, ॲज अ मिडल क्लास पर्सन आय कॅन अंडरस्टँड की वी कॅनॉट अफोर्ड, त्या गोष्टी आहेत, पण कमीत कमी 2-3 प्रोफेशन ठेवा की हा तुझा पहिला जो आहे ना फर्स्ट प्रायोरिटी, मला हेच व्हायचं, ठीक आहे. जर हे जमलं नाही तर तुला हे करता आलं पाहिजे. मॅचअपसाठी यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी इन प्लेस. आणि त्यामुळे ॲप्टिट्यूड टेस्ट तर इथे तर ते का हेल्पफुल काय माहिती आहे की बेसिकली की इट गिव्ज युअर डिरेक्शन. म्हणजे माझ्याकडे काय स्ट्रेंथ्स आहेत, काय क्वालिटीचे मला कळतं, आणि विकनेस काय मला कळतं. आता मला स्ट्रेस कळाले तर त्याच्यावर मी जास्त काम करेल, बरोबर, आणि त्याचा मला जास्त फायदा होईल पुढे जाऊन. बरोबर. आणि CBSEमध्ये असं होतं की CBSEचं मिडल वे की तुम्हाला ती तयार करतं, म्हणजे ऑल फील्डला तो म्हणजे बँकिंग असो, तुमचं गव्हर्मेंट जॉब्स असो, डिफेन्स असो, इट ट्रेन्स यू इन दॅट. ओके. जे प्रश्न तुम्हाला येतात ना, तुम्ही यू गो फॉर MPSC एक्झाम किंवा UPSC एक्झाम, त्याचं म्हणजे मेजॉरिटी जे क्वेश्चन जे असतात तुम्हाला येऊन गेलेले असतात तुमच्या स्कूलिंगमध्येच. मग तुम्हाला ते डिफिकल्टी येते. मग आपल्याला प्रश्न काय पडतो, SSC बोर्डचा विद्यार्थी आहे, मग त्याला अकॅडमीत जावं लागतं.
तेच गोष्टी शिकायला. बरोबर बरोबर. तर आता बोलता बोलता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे आणि इथून पुढे माझे कदाचित 2 ते 3च प्रश्न आहेत की जे मला तुम्हाला विचारायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आपल्याकडे लहान मुलगा ज्यावेळी शाळेत जायला सुरुवात होते ना, तेव्हाच त्याला तो तो शाळेत जातोय त्याबरोबरच आणखीन एका कोणत्या तरी भाषेचा क्लास लावलेला असतो. तू ही भाषा शिक, तू ती भाषा शिक. मग असं काय आहे का की बाबा तुम्ही जास्तीत जास्त एवढ्या भाषा शिकल्या पाहिजेत किंवा एवढ्याच भाषा शिकू शकता, असं काय आहे का? नाही, असं काही प्रमाण नाही आहे. असं काही हे काय म्हणतात बेसिक काय ठरलेलं काही अशी गोष्ट नाही ओके आहे. ओके. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. म्हणजे जेव्हा मुलगा जातो नर्सरीमध्ये, हम्म, एक 3.5 इयर्सचा मुलगा असतो, बरोबर. ठीक आहे. तर त्याच्या ब्रेनमध्ये किमान 250 शब्द असतात वोकॅब्युलरी, ओके. त्याच्या ओन मदर टंगमधल्या, हम्म, हम्म, बरोबर. आणि मग नर्सरी असेल, ज्युनियर असेल, सिनियर असेल. तर इथे मध्ये काय होतं, तो आता इंग्लिश मिडियममध्ये कसं होतं, CBSE असेल किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये दे प्रिफर टू स्पीक इन हिंदी. हम्म, आता फायदा कसा होता, इथं मुलाला स्वतः घरी मराठी बोलतो, बाहेर मित्रांशी हिंदीमध्ये बोलतो आणि इंग्लिशचे शब्द तुम्हाला शिकवले जातात, बरोबर. वोकॅब्युलरी. बरोबर. हे आता इंडियामध्ये हे खूप युनिक गोष्ट आहे की इंडियामध्ये 3 लँग्वेज आहेत, मुलं काही लोक 4 लँग्वेज, कोणी 5, साऊथला जाल तर ते 6-7 लँग्वेज बोलतात, लिहिता वाचता येतात. पण आणि तेच कम्पॅरिझन टू अमेरिका और वेस्टर्न कंट्रीज, तिथे 2च लँग्वेज, इंग्लिश, मग यू टेक फ्रेंच, जर्मन और स्पॅनिश असं. ओके पण ओके. म्हणजे आपला ब्रेन जो आहे, म्हणजे मुलाला तुम्ही किमान 4 ते 5 भाषा सहज शिकू शकता, काही इश्यू नाही, आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही. हरकत नाही. सी आता तुम्हाला जर एक वर्ल्ड क्लास यू हॅव टू बिकम अ वर्ल्ड सिटिझन, तर एक फॉरेन लँग्वेज शिकायला काय हरकत आहे, फ्रेंच असेल किंवा जर्मन असेल. जॅपनीज असेल. हां. येस. आणि सर आता थोडासा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे आपण ज्यावेळी पॉडकास्टसाठी चर्चा करत होतो त्यावेळी मी आपल्या स्कूलमध्ये पण येऊन गेलेलो आणि स्कूलमध्ये फिरता फिरता एक युनिक गोष्ट जाणवली, ती म्हणजे भिंतीवरती एक चार्ट लावलेला होता ज्याच्यावरती विद्यार्थ्यांची नावं होती आणि त्यांच्या पुढे त्यांना डिसिप्लिन समोर एक टिक होती, इटिकेट्समध्ये एक टिक होती आणि आणखीन एक कॉलम होता कोणता तरी. तर ते नक्की काय होतं हे मला जाणून घ्यायचं. ते बेसिकली वी कॉल इट ॲज रिइन्फोर्समेंट चार्ट्स. ओके म्हणजे दॅट इज अ पार्ट ऑफ सेल्फ डिसिप्लिन. ओके. म्हणजे याच्यामध्ये मुलांची नाव आहेत. युजली कसं असतं, एक ग्रुपमध्ये असतं ते. मुलांची संख्या कमी असल्यामुळे ते इंडिव्हिज्युअल नाव आहेत, पण ते ग्रुप असतात. म्हणजे 20 जण असतील ना, तर जे 4-4चे असे ग्रुप बनतात. ओके. त्या ग्रुपला एक नाव दिलं जातं, म्हणजे त्यांच्या मुलांच्या चॉईसनुसार. ओके. कार्टूनची नावं असतील, काही ते असेल, मग ते ग्रुपमध्ये एक बॉन्डिंग बनतं. मग ग्रुपमध्ये काय असं, वी डू कोऑपरेटिव्ह लर्निंग. म्हणजे टीचरचं काम फक्त टीच करणं. शी इज अ फॅसिलिटेटर, बरोबर. जी त्या लर्निंग प्रोसेसपर्यंत त्यांना घेऊन जाते. ओके ओके. असं फॉर एक्झाम्पल, आता 4 मुलं बसली, तर एक जो असणार हा डिसिप्लिन इंचार्ज असणार, एक जो असणार हा क्वेश्चन मॅनेजमेंट करणार, क्वेश्चन टीचरला जाऊन पेपर देणार किंवा तिथनं आणणार, एक दुसऱ्याला हेल्प करणार. म्हणजे याचं कॉम्बिनेशन कसं असतं की एक स्मार्टर असतो, हा एक मिडल असतो, एक वीकर असतो. ओके ओके. म्हणजे मग टीचरने सपोज एक एक शिकवलं, एक बोर्डावरती एक सम सॉल्व केलं, ठीक आहे. नंतर प्रॅक्टिस घ्यायची फक्त. शी जस्ट राईट्स अ सम, एक टायमर देते 4 मिनिटाचा. आता मुलं हे आपसातमध्ये सॉल्व करतात. टीचर इज स्टँडिंग देअर. आता ही 4 मुलांपैकी हा हुशार आहे, तो नाही, असं नाही आहे, असं करायचं आहे. हां हां. तर मग त्या लेवलला त्याला कळतं पटकन. मग टीचरमध्ये येऊन चक्कर मारते, शी जस्ट सीज की त्याला येते की नाही येते, असं चेक करते. म्हणजे एकमेकांची जबाबदारी ते आपोआप घ्यायला हां, शिकतात अगदी त्याच्या अगदी. माध्यमातून. आणि मग याच्यामध्ये टीचरचा जो हे असतो ना रोल, तो कमी होतो का, की तिला जाऊन ओरडायची गरज पडत नाही. ती फक्त बोलते डिसिप्लिन इंचार्ज. हां, ग्रुप काय, ग्रुपचं नाव शिनशान ग्रुप, नॉईज इज कमिंग फ्रॉम युअर ग्रुप. म्हणजे आपल्या ग्रुपला मार्क कमी पडतील. मग त्यांचं ते त्यांचं पंक्च्युअलिटी असेल, त्यांचं असाइनमेंट्स असतील, त्याच्यानंतर क्लेनलीनेस असेल, त्याच्यावरती मग त्यांना ग्रेडिंग येतात प्रत्येक वीकला. आणि मग प्रत्येक मंथला एक ग्रुपचा विनर असतो. ओके. मग त्याला आम्ही रिइन्फोर्स करतो. त्याला काहीतरी नॉर्मलला असं असेंब्लीमध्ये बोलवून त्यांना क्लॅप करावा लागतो, थोडंसं काही देतो, चॉकलेट्स वगैरे असं. सो सर, आता आपण आपल्या पॉडकास्टच्या खरंच शेवटच्या प्रश्नाकडे आलेलो आहे आणि तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मला असं वाटतं की आपला जो व्हिडिओ आहे, पॉडकास्ट आहे, जे लोक पाहणार आहेत त्यांना एकतर कळलं पाहिजे, त्यांच्या लक्षात आले पाहिजेत काही गोष्टी मिस आउट होत असतील तर अशा काय गोष्टी आहेत की ज्या आपल्या मुलासाठी, मुलीसाठी ज्यावेळी आपण शाळा बघतोय त्यावेळी पालकांनी ह्या गोष्टी 100% बघितल्याच पाहिजेत. तुम्ही काय रिकमेंड कराल? फर्स्ट ऑफ ऑल,
तुम्ही बोर्ड डिसाईड करा व्यवस्थित. ओके. बोर्ड डिसाईड केल्यानंतर शाळेमध्ये स्टुडंट टीचर रेशो काय आहे, स्टुडंट टीचर रेशो. आयडियली इट शुड बी 20. ओके. थोडं एक्सटेंड करून 25पर्यंत ठीक आहे, ओके. पण नॉट मोर दॅन 30. काय होतं, ओव्हर क्राऊडेड क्लास असले ना, गर्दी असली की इश्यू होतात, बरोबर आहे. डिसिप्लिनचे इश्यू होतात, मुलांना कळत नाही. जी मुलं थोडे ॲव्हरेज असतात ते मागे पडतात बरोबर. आणि जे स्मार्ट असतात ते पुढे निघतात. बरोबर. मग ते टीचरला 50-55 मुलं हँडल करायला डिफिकल्टी जाते. मग काय होतं की ते स्किल्स नाही येतं, ते मुलं पुढे जात राहतात. मग तो एंड पॉईंट कधी कळतो आपल्याला, 10वीमध्ये. अरे तुला तर 5वीमध्ये गणित येत नव्हतं. हा एक खूप मोठा हॅम्पर होतो. आणि शिवाय म्हणजे ॲज अ चाइल्ड त्या मुलाची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां. आणि जिथे विद्यार्थी संख्या कमी असते तिथे टीचरचं इंडिव्हिज्युअल अटेन्शन असतं ओके. मुलांकडं, की हां याचे लाईक्स काय, इंटरेस्ट काय. म्हणजे आम्ही असं बऱ्याचदा बघतो की आमचे पॅरेंट्स आम्हाला बोलतात, प्लीज जरा लक्ष द्या, ते टिफिन खात नाही बरं का. तर आमची टीचर बोलते, नाही नाही ऐका, तुम्ही त्याला फक्त एकच चपाती देता, 2 देत जा. हां, म्हणजे इंडियाचं डाएट पण बघतो आपण. हां, आणि एक चाइल्डची ती असते पर्सनॅलिटी डेव्हलप होते, मुलांमध्ये कॉन्फिडन्स येतो. का की कारण की त्याला स्टेज भेटतं. आता गर्दी असेल जास्त तर त्या मुलाला स्टेजवरती कधी चान्स भेटणार यायला, त्याच्यामध्ये स्टेज डेअरिंग येणारच नाही. आता आम्ही काय करतो, आम्ही तर आमचं नर्सरीचं किंवा ज्युनियरचा मुलगा पण स्टेजवरती उभा राहतो, पिरॅम्बल, प्लेज सगळं काही व्यवस्थित बोलतो न घाबरता. दॅट इज द बेनिफिट. माझं एंड ऑब्जेक्टिव्ह काय की यू हॅव टू एन्जॉय द चाइल्डहूड ऑफ युअर चाइल्ड. बरोबर. तो कसा ग्रो होते त्या प्रोसेस तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. ते नॉट लाईक अ मशीन, गो टू स्कूल, हे करा ते करा, तसं नाही. ते स्लोली कमी याच्यामध्ये छान असं घडतं व्यवस्थित. ओके. आणि यामध्ये पुढे आहे शाळेमध्ये सेफ्टीचं काय आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे. आता इंग्लिश मिडियम शाळा असेल तर तिथे टीचर्सला इंग्लिश बोलता आलं पाहिजे मेन असं. ठीक आहे. काय असतं की ते असं मी बोलत नाही की बट सी देअर इज अ नॉर्म की इफ युअर चाइल्ड इज इंग्लिश मिडियम ॲटलीस्ट द चाइल्ड शुड बी एबल टू स्पीक अँड अंडरस्टँड मी काय बोलतोय ते. त्या बेसिक गोष्टी ते कधी होतात, जेव्हा आसपासचं एन्व्हायरमेंट, जेव्हा टीचर्स आपसामध्ये बोलतात इंग्लिशमध्ये, ते पण मॅटर करतं ना. आता आय हॅव सीन मेनी स्कूल्स की तिथे बोलायला बोलतात, म्हणजे मुलाला फक्त लिहिता येतं, छान हँडरायटिंग आहे, पण बोलता येत नाही आणि मग बोललेलं लोक कळत नाही. त्याच्यानंतर आहे आपलं ग्राउंड आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटीज किती होतात शाळेमध्ये, आणि सगळ्यात मेन जे आहेत ॲकॅडमिकमध्ये काय ॲक्टिव्हिटीज होतात, म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी काय गोष्टी केल्या जातात. ओके. ठीक आहे. जसं की मी एक एक्झाम्पल देतो की एक आहे मल्टी सेन्सरियल अप्रोच. ठीक आहे. त्यामध्ये चिल्ड्रन लर्न थ्रू सेन्सेस. आपले जे 5 आहेत सेन्सेस, हिअरिंग, टच एक्सेट्रा, त्यांनी मुलं लर्न करतात, त्या फिलिंगनी लर्न करतात. आता एक सिनेकीचा एक्झाम्पल झाला की व्हॉट इज द साईज ऑफ अ वॉटरमेलन, व्हॉट इज द कलर ऑफ द वॉटरमेलन, राईट, अँड हाऊ डज इट टेस्ट. तर मग आम्ही काय करतो, आम्ही ते लिटरली ते शाळेत आणतो की हे बघा असं आहे, आणि मग त्याला ब्लाइंड फोल्ड करून नंतर आम्ही रिकॉल करतो की कुठलं आहे सांग, टेस्ट कुठली आहे, स्वीट आहे की सोर आहे. तसं म्हणजे मल्टी सेन्सोरियल आणि मल्टिपल इंटेलिजन्स. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की काही मुलं म्युझिकमध्ये खूप छान असतात, म्युझिकमध्ये काही ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्समध्ये असतात, काही फक्त लिस्निंगमध्ये असतात, काही जास्त चांगलं ॲनालाइज करतात. तर आपला जो हे मेथड आहे शिकवायचा तो एक एम्बाईब असतो सगळ्या गोष्टीचा, की म्हणजे प्रत्येक इंटरेस्टच्या मुलाला तो विषय कळतो. बरोबर. आणि हे पालकांनी बघणं खूप गरजेचं आहे. कारण की डोंट गो आफ्टर रोट लर्निंग. तुम्ही बाय हार्ट कराल पण पुढे जाऊन काय होणार मग त्याचं, बरोबर, याचं इम्प्लिमेंटेशन होणारच नाही. ओके. सो सर, थँक्यू सो मच. तुम्ही आलात पॉडकास्टमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला हा विषय घेता आला, कारण बऱ्याच पालकांच्या मनात बरेच प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना कुठेतरी टॅकल करण्याचा प्रयत्न आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून केला असं मला जरूर वाटतं. सो थँक्यू सो मच. And thank you very much for inviting me on this podcast. It was a pleasure having you here. Thank you. Sir. Thank you.